नमस्कार सगळ्यांना. आजचा विषय आपला महाकवी कालिदास. तर कालिदास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अ, सगळ्यांना एवढं डिटेल माहीत नसेल किंवा मोस्टली दंतकथांमधून माहीत असतील. तर असं आहे की कोणी एवढं विचार पण नाही केला की हे जे काही त्यांचं आहे कॉन्ट्रीब्युशन त्याबद्दल त्या दर्जाचं त्यांना मिळालेलं नाही असं मला वाटलं. माझं जे काही मी तयारी केली त्यानंतर तर एक श्लोक आहे त्यांच्यावर. तर तो असा आहे की पुरा काविनम गणना प्रसंगे कनिष्ठी कडिष्ठिता कालिदासः अद्यापि तातुल्य कावेर भवत नामिका सार्थवती बभुव. तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा जुन्या काळामध्ये अ, हे होत होतं की सगळ्या कवींची गणना होत होती किंवा त्यांचं कंपॅरिझन होत होतं. तर तेव्हा कालिदासांना लिटल फिंगर असाइन केलं गेलं आणि त्यानंतर हे लक्षात आलं की त्यांच्या तुलनेत कोणीच नाहीये, त्यांच्या आसपास कोणीच नाहीये. तर त्यामुळे लिटल फिंगरचा शेजारचा जो बोट आहे आपण, तर त्याला अनामिका म्हणतो. तर ते त्या अनामिका ह्या नावाला सार्थता ह्यामुळे आली की त्याच्या कंपॅरिझन मध्ये कोणीच नाहीये, महाकवी कालिदासांच्या कंपॅरिझन मध्ये कोणीच नाहीये. तर त्यामुळे त्या बोटाचं नावच अनामिका पडलं. तर असा एक खूप इंटरेस्टिंग श्लोक आहे हा, जेव्हा त्यांनी कंपॅरिझन केलं तेव्हा. तर आपण एक थोडक्यात बघू की कसं जाते पुढे जर्नी. कालिदासांचा परिचय मोस्टली माहीतच आहे सगळ्यांना की संस्कृत लेखक होते आणि महान कवी झालेत. संस्कृतमध्ये नाटकही त्यांचे खूप पॉप्युलर आहेत. लोकांना तोंडपाठ आहेत काही काही की नावं तरी लक्षात आहेत, भले त्याच्या आतमधलं काही माहित नसेल तरी. त्यांची जे काही लिटरेचर होतं ते सगळं वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर बेस्ड आहे. आणि जसं की संस्कृत लेखकांबद्दल किंवा कवींबद्दल ते काही बोलत नाही त्यांच्या लेखनामध्ये. त्यांच्या स्वतःबद्दल ते काही सांगत नाही. जसं बाकीच्या भाषांमध्ये बरंच ते स्वतःचा उल्लेख करतात. तर संस्कृतमध्ये असं कोणतेही लेखक करत नाही आणि कालिदासही तसेच आहेत. तर त्यांनी पण त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला काही आढळत नाही की त्यांचं नेमकं ठिकाण कुठलं किंवा गाव कुठलं किंवा त्यांचा काळ कुठला आहे. तर या सगळ्याच गोष्टींबद्दल नाटकांमधूनच, त्यांनी लिहिलेल्या गोष्टींमधूनच अनुमान काढलेले आहेत लोकांनी. आणि म्हणजे अचूकपणे सांगू शकत नाही आपण की त्या कोणत्या काळात होते किंवा त्यांचं जे काही लेखन आहे किंवा त्यांची जी काही बर्थ प्लेस आहे किंवा त्यांचं वास्तव्य जे आहे ते आपल्याला अचूक माहित नाहीये. पण सगळ्यांचं मान्यता अशी आहे की 4थ्या ते 5व्या शतकाच्या दरम्यान त्यांचं होतं सगळं लेखन. हे एक आहे गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे की आषाढस्य प्रथम दिवसे. तर आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास दिन मानला जातो. पण खर तर ही कालिदासांची जन्मतिथीच नाहीये. तर कालिदासांच्या मेघदूत या काव्यातील आषाढस्य प्रथम दिवसे ही ओळ जी आहे ती एवढी पॉप्युलर झाली, एवढी फेमस झाली की लोकांनी सगळ्यांनी असं मान्य करूनच त्यांचा हा दिवस त्यांच्या नावाने ठेवला. आणि हे खूप अनयुज्युअल आहे, असं होत नाही. मोस्टली सगळ्या लेखकांचे किंवा जे कोणी आहेत ग्रेट लोक, त्यांचं बर्थ किंवा जे काही आहे ते ते त्यांची डेट मानली जाते. पण एखाद्याच्या लेखनाचा किंवा लिटरेचरचा एखादा प्रसंग घेऊन तो दिवस त्यांना डेडिकेट करणे म्हणजे हे खूप अनयुज्युअल गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. तर ही ही लाईन जी आहे त्यांच्या मेघदूत या काव्यामध्ये आहे. तर त्यामुळे आपण आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे हे कालिदास दिन मानतो.
जसं की मी म्हटलं, की जन्म आणि वास्तव्य त्यांचं जे होतं त्याच्याबद्दल खूप ठाम काही आपण अचूक सांगू शकत नाही. तर असा अनुमान आहे, की त्यांचं वास्तव्य हिमालयाच्या परिसरात असावे. कारण त्यांच्या साहित्यात बरंच हिमालयांचं पण गोष्ट आहे. पण त्याचबरोबर कलिंग जे राज्य होतं, तर जे साऊथमध्ये, तर त्याचंही खूप वर्णन अचूक केलेलं आहे. जे काही जिओग्राफिकल रेफरन्सेस त्यांनी दिलेत, ते खूप अचूक केलेले आहेत. तर नक्की आपल्याला सांगता येत नाही, पण नॉर्थ मधून साऊथला त्यांचा प्रवास घडला त्यांच्या काळात. तर असं एक अनुमान आहे. आणि कुमार संभव या नाटकामध्ये त्यांनी हिमालयाचे वर्णन केले. तर मेघदूतमध्ये उज्जैनच्या साईडचं सगळं रिजन जे आहे ते पण एक्सप्लेन केलेलं आहे काव्यामधून. आणि रघुवंश या नाटकामध्ये कलिंग साम्राज्याचे वर्णन केलेले आहे. काही दंतकथा खूप प्रचलित आहेत. तर खूप आपल्यात पण सगळ्यांनी ऐकल्या असतील, की कालिदासांचं म्हणजे एक अशिक्षित मंदबुद्धी मनुष्य एक होता आणि गावकऱ्यांनी काहीतरी कट रचला, की त्याचं अहंकारी एका ज्ञानी राजकन्येशी लग्न करून द्यावं आणि असं सगळं झाल्यानंतर त्या राजकन्येनी त्या ह्या मनुष्याचा अपमान केला आणि त्यामुळे ह्याला काढून टाकलं घरातून आणि मग ह्यांनी जाऊन काली मातेची उपासना केली किंवा कोणी म्हणतं की कोणाची उपासना केली आणि मग त्याला वरदान मिळालं किंवा त्याने अभ्यास केला आणि तो विद्वान झाला. तर हे मोस्टली दंतकथा आहेत कारण की ज्या लेवलचं त्यांनी लिहिलंय किंवा जे काही त्यांच्या साहित्यात आढळतंय तर त्याच्यातून त्यांची अपब्रिंगिंग कळून येते की त्यांचं जे एवढं प्रभुत्व होतं भाषेवर, सगळ्याच गोष्टीवर, जे काही त्यांच्यात लिटरेचरमध्ये उल्लेख आहे. तर ते एक असं सडनली काही होऊ नाही शकत, असं मला वाटतं. आणि ही एक दंतकथा खूप प्रचलित आहे. तर अ, असं काही नाहीये, असं मला वाटतं. मग दुसरी गोष्ट खूप प्रचलित आहे, की ते कालिदास म्हणजे काली मातेचे भक्त होते. तर असं काही नव्हतं. त्यांच्या कुठेही लिखाणामध्ये आढळत नाही, की ते काली मातेचं काही त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण फॉर शुअर त्यांनी महादेवाचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांच्या लिखाणाची सुरुवात महादेवाच्या ओळींपासून होते. तर हे कालिदास हे नाव जे आहे, हे महाकालचे भक्त, कालीन म्हणजे काळांचा काळ, महाकाळ, शंकराचे भक्त असं कालिदासाचं नाव पडलेलं आहे. तर ही एक खूप प्रचलित आहे दंतकथा, की ते कालीचे भक्त होते म्हणून त्यांचं कालिदास नाव पडलं आणि कालीने त्यांना वरदान दिलं आणि म्हणून ते विद्वान झाले वगैरे. तर या काही दंतकथा बघितल्यात आपण. आता मी थोडक्यात त्यांच्या साहित्याचा परिचय करून देतो. अ, त्यांच्या नावावर जवळपास 30 साहित्य काव्ये वगैरे आहेत. ऋतुसंहार, कुमार संभवम, रघुवंशम, मेघदूत हे या काव्य रचना आहेत. मला मला विकाग्निमित्र, विक्रमोवंशीय आणि अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृत मधील महाकाव्य रचना आहेत. तर यात मेघदूत एक खूप जसं की पॉप्युलर आहे. बऱ्याच भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी त्याचे रेफरन्सेस घेऊन पुढे काम केलंय. तर मेघदूत आणि अभिज्ञान शाकुंतलम हे दोन बरेच पॉप्युलर आहेत. आपण बऱ्याचदा नाव ऐकले असतील. बॉलिवूडमध्ये सुद्धा या लोकांनी काही काही रेफरन्सेस घेतलेले आहेत. तर यात ऋतुसंहार नावाचं जे काव्य आहे, तर त्यात कालिदासांनी प्रत्येक ऋतूचं वर्णन केलेलं आहे. तर ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत हे जे 6 ऋतू आहेत, यांचं खूप सहज भाषेमध्ये आणि खूप डिटेल्ड वर्णन केलेलं आहे. प्रत्येक ऋतूंमधलं फ्लोरा अँड फॉना जे म्हणतो आपण, की कोणते प्राणी आहेत किंवा कोणते पशु-पक्षी आहेत,
ते कोणत्या दिशेला जातात किंवा मायग्रेट करतात किंवा काय गोष्टी बदल जे काही होतात ऋतूंमध्ये बदल होताना नेचरमध्ये जे काही बदल होतात त्याचं खूप डिटेल वर्णन या काव्यात केलेलं आहे त्यांनी. आणि असं माणसांचे पण मूड कसे बदलतात किंवा त्यांचे राहणीमान आणि गोष्टी ऋतूंसोबत कसे बदलतात, तर हे खूप सरळ सोप्या भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळं ऋतुसंहार ह्याला खूप ग्रेट त्यांच्या लिटररी वर्क्स मध्ये मानलं जातं. आणि दुसरं म्हणजे पुढचं आपण बघणार आहे कुमार संभवम. तर कुमार संभवम म्हणजे अ बर्थ ऑफ सन, म्हणजे कुमाराचं जन्म. तर ह्या काव्यामध्ये त्यांनी पार्वती मातेचं बालपणीपासून तर त्यांना कुमार त्यांचं लग्न होतं महादेवासोबत आणि मग त्यांना कुमार होतो. तर हे सगळं एक जर्नी दाखवलेली आहे. ह्याच स्टोरी लाईन बरोबर हिमालयाचं, पर्वताचं, परत वसंत आगमनाचं, परत शिव पार्वती विवाह जो झालाय त्याचे पण खूप सुंदर त्यांनी हे केलेलं आहे. आणि बाल पार्वती, तपस्विनी पार्वती, विनयवती पार्वती आणि प्रगल्भ पार्वती इत्यादी अशा स्त्रियांचं चित्रण खूप चांगल्या रीतीने केलेलं आहे. तर ह्या पण काव्याचं काय म्हणता येईल की खासियत हीच आहे की खूप सरळ सोप्या भाषेमध्ये त्यांनी खूप कॉम्प्लेक्स गोष्टी मांडल्या आहेत आणि खूप त्या गोष्टी रंगवल्या आहेत. आणि हे जे कॅरेक्टर्स त्यांनी टाकलेत आपल्या सगळ्या लिटरेचरमध्ये, तर ते कॅरेक्टर्स एक रिफ्लेक्शन आहे पूर्ण हिंदू धर्माचा समजा. आणि एक ते मार्ग दाखवत आहे किंवा त्यांनी जे काही मेन्शन केलेले आहेत गोष्टी त्यात पण बराच रिफ्लेक्शन सापडतो आपल्याला. पुढचं आहे रघुवंशम. मी हे ह्याबद्दल जेव्हा वाचत होतो तेव्हा मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. यात दिलीप, रघु, दशरथ, राम, कुश आणि अदिती यांचे विशेष वर्णन आहे. तर पूर्ण रघुवंशाचं जे काही समाजकार्य आणि पॉलिटिक्स जे काही राजकारण होतं किंवा त्या गोष्टीवर पण भाष्य केलेलं आहे. आणि या सगळ्या राजांनी समाजात कसा आदर्श स्थापित करण्यात यश मिळवलं आणि कसं पूर्ण राज्य सांभाळलं याबद्दल बरंच त्यांनी लिहिलेलं आहे. आणि रामाचं तर स्पष्ट वर्णन केलेलं आहे. 19 सर्ग आहेत त्याचे, त्यापैकी 6 जे आहेत ते रामाशी संबंधित आहेत. आणि मी इकडे एक लिस्ट सारखं एक बनवायचा प्रयत्न केलाय की दिलीप पासून तर अग्निवर्ण पर्यंत हा जो रघुकुल होता पूर्ण, तर ह्या प्रत्येक जनरेशनच्या राज्याबद्दलचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर जसं आहे की ऋषी वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं तर ते एक पात्र जे राम होतं ह्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे 29 पात्रांचं किंवा 29 जनरेशनचं जे काही रघुवंश उल्लेख आहे तो किती इंटरेस्टिंग असेल. तर असा मी एक विचार केला की एक एक रामाचं जे आहे ते तर ग्रेटच होतं. पण त्या एका स्टोरीमध्ये आपल्या संस्कृतीचं एवढं रिफ्लेक्शन आहे आणि आपण असं एक आयडियल वे मानतो की राज्य करायचा किंवा आपलं आयुष्य जगण्याचे जे काही काही फाउंडेशन गोष्टी आहेत ते त्या लिखाणामध्ये आपल्याला सापडतात. तर ह्या ज्या 29 जनरेशन मध्ये जे काही लिहिलं असेल आणि त्यातले जे काही प्रसंग असतील ते आपल्याला किती गोष्टी किती डीप ह्या गोष्टीचं नॉलेज देऊ शकतात की आपली संस्कृती कशी होती, आपली भाषा कशी होती, आपलं राहणसहान कसं होतं, तर आणि ते कसं बदलत गेलं 29 जनरेशन्स मध्ये. तर हे पण एक खूप इंटरेस्टिंग वाटलं मला त्यांच्या लिटरेचर बद्दल. नेक्स्ट आहे मेघदूत. मेघदूत तर ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांनी ऐकलंच असेल एकदा दोनदा तरी. मेघदूतचं खूप एक
छोटस सांगतो बॅकग्राऊंड की असं होतं की कुबेराच्या घरी कुबेर जे आहेत ते महादेवाची पूजा करायचे सकाळी. तर ते 101 कमळ चढवायचे महादेवाला. तर ह्यांचा जो यक्ष होता तर तो ह्या कामासाठी नेमलेला होता की त्यांनी 101 कमळ आणायचे कुबेराच्या पूजेसाठी. तर त्याला वाटेत कोणीतरी एक यक्षिणी भेटली आणि तिला त्यांनी तिच्या मोहात येऊन त्यांनी एक कमळ तिला दिलं. आणि त्यामुळे जे कुबेराची जी पूजा होती ती भंग झाली आणि त्यांनी त्या यक्षाला शाप दिला की तुला या जागेपासून लांब जावं लागेल. आणि मग ह्या यक्षाला शाप मिळाल्यामुळे तो त्या ठिकाणी गेला. आणि तिथून मग जेव्हा आषाढ महिना आला तर त्यांच्या जे आपण मागे बघितलं आषाढ्याचं दिवसाचा उल्लेख, तर आषाढ महिन्यामध्ये त्याला आपल्या प्रियसीशी यक्षिणीशी जे काही संवाद साधायचा होता किंवा जो काही त्याचा एकटेपणा होता तो त्यांनी दूर करण्यासाठी मेघांना म्हणजे ढगांना आपलं दूत बनवलं. आणि हे इमॅजिनेशनच खूप इंटरेस्टिंग आहे की ढगांना आपलं दूत बनवून किंवा मेसेंजर बनवून माझा हा संदेश तू माझ्या यक्षिणीपर्यंत पोहोचव किंवा प्रियसीपर्यंत पोहोचव. तर मेघदूताचे बरेच भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्याचे 2 भाग आहेत मेघदूताचे, पूर्व मेघ आणि उत्तर मेघ. तर पूर्व मेघात यक्षाने रामगिरीपासून अलकापुरी पर्यंतचं जे मेघांचे वर्णन केलेले ते पूर्ण डिटेल सांगितलंय. आणि ह्याच बरोबर शृंगार रसाबरोबर शृंगार तर ह्यात ऑब्व्हियसली आहेच की एक आपल्या यक्षिणीला किंवा प्रियसीला तो जे काही मेसेज देतोय ते तर यात आहेच, पण जे काही त्यांनी मध्ये उल्लेख केलेले की मेघांना आपण रस्ता सांगतोय की कसा जा, काय तुला लागेल, मध्ये तुला हे पर्वत रांगा लागतील, मध्ये तुला हे जंगल लागेल, मग तुला एक अशी नगर दिसेल सुंदर, महाल दिसेल, जे काही त्यांनी वर्णन केलेलं आहे तर ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. तर शृंगाराबरोबर पूर्ण भारताचं एक जॉग्राफिक दर्शन पण यांच्या लिटरेचरमध्ये प्रत्येक ठिकाणी आढळतो. तर रघुवंशामध्ये रघुवंशामध्ये रघुकुलचे जे आहेत जे कलिंग हे होते साम्राज्य, त्याचं पूर्ण जॉग्राफिकल जे काही वर्णन आहे ते आढळतं. मेघदूतामध्ये रामगिरी पासून तर अलंकापुरी पर्यंत मेघाला कसं जा हे ते सांगत आहेत. तर हे खूप ह्यात आहे की सगळ्या प्रत्येक भारताच्या जॉग्रफीचा उल्लेख आहे आणि तो अचूक आहे खूप. आणि मग आहे पुढचं अभिज्ञान शाकुंतलम. तर यात हे पण जे आहे नाटक खूप जगप्रसिद्ध आहे. याचे पण बऱ्याच भाषांमध्ये अनुवाद झालेले आहे. आणि या काव्यामध्ये राजा दुष्यंत आणि शकुंतलाचं प्रेम दाखवलेलं आहे. मग त्यांची जे काही स्टोरी प्रोग्रेस होते ती दाखवली, त्यांचा विवाह, बदला, त्यांच्यातले जे काही भांडण आणि ते कसे पुन्हा एकत्र येतात. तर ही पूर्ण कथा आहे. आणि हे एक ब्रीफ त्यांच्या फेमस लिटरेचर वर्क्सचं मी हे दिलेलं आहे त्यांना आता एक्सप्लेन केलंय. पुढे मला जे सांगायला आवडेल ते असं आहे की कालिदासांच्या सर्व भारतीय साहित्यावर आणि संस्कृत कृतींवर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यांचे जे काही लिटररी वर्क्स आहेत, जसं आपण बोललो मागे की 30 त्यांचे महाकाव्य त्यांच्या नावाने आहेत.
आणि त्यातले आपण मोजकेच आत्ता पाहिले. आणि त्या मोजक्यांमध्ये त्यांनी एवढ्या सरळ सोप्या भाषेमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत आणि पूर्ण संस्कृतीचं रिफ्लेक्शन त्यांच्या लिटरेचरमध्ये आपल्याला आढळतो. तर संस्कृत रुजवण्याचं जे काम आहे तर ते खूप मोठं महाकवी कालिदासांनी केलेलं आहे. आणि 2000 वर्ष उलटून गेली आहेत आज. आणि एवढ्या हजारो वर्षांनंतर आपण त्यांच्या लिटरेचरला अजूनही लोक रेलेव्हंट समजतात. अजूनही त्याचे अडॉप्टेशन होतात. बऱ्याच भाषांमध्ये अनुवाद होत आहेत. तर अजूनही ते रेलेव्हंट असण्याचं जे त्याची प्रतिभा आहे ती खूप कमालीची आहे असं मला वाटतं. आणि ह्याच गोष्टीने बरेच लोकांना त्यांनी ह्या लिटरेरी वर्क्सनी इन्स्पायर केलेलं आहे. तर जसं इथे उल्लेख आहे की रवींद्रनाथ टागोरवर पण त्यांचा प्रभाव होता. आणि मेघदूताची जी प्रणयरम्यता आहे पावसाळ्यांवरील टागोरांच्या कवितांमध्ये ती बऱ्याचदा आढळते. तर पूर्ण पुढचा जो आता आपल्याला टॅगोर माहित आहेत किंवा आत्ताच्या अलीकडच्या 100, 200, 300 वर्षाचे लिटरेचरचं आपल्याला माहिती आहे. पण त्या आधी पण किती भाषांमध्ये आणि किती संस्कृत्यांमध्ये लोकांनी ह्याचं अडॉप्टेशन केलं असेल किंवा ह्या गोष्टी लिहिल्या असेल. तर हे त्यांच्यापासून सुरू झालं. तर ते पायनियर होते असं मी म्हणेल. आणि दूतकथा खूप महत्वाच्या आहेत की दूतकथा आता बऱ्याच कवींनी, बऱ्याच लेखकांनी जे आहे दूतकथा लिहिल्या आहेत. पण जी पहिली दूतकथा आहे जी मेघदूत आहे तर त्यांनी ढगाला दूत बनवलं. तर लोकांनी आता त्याचाच अडॉप्टेशन घेऊन बऱ्याच गोष्टींना दूत बनवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय. आणि सर विल्यम ओल्सर म्हणून जे ओस्लर म्हणून एक जे आधुनिक वैद्यकांचे जनक मानले जातात. तर असं म्हणलं जातं की त्यांच्या टेबलवर नेहमी एक कालिदासाची कविता असायची. तर असं नाहीये की फक्त आपल्याच भारताच्याच संस्कृतीला किंवा ह्या गोष्टींवरच त्याचा रिफ्लेक्शन आहे ह्या सगळ्या कामाचा, असं नाहीये. बऱ्याच जर्मन फिलॉसॉफर्सनी, लेखकांनी, कवींनी बऱ्याच भाषेतल्या ह्या गोष्टी अडॉप्ट केल्या. आणि यांचं जे इमॅजिनेशन होतं आणि यांची जी सरळ सोप्या भाषेत गोष्टी मांडण्याची जी प्रतिभा होती त्या गोष्टीला एक्सप्लोइट करून बऱ्याच लोकांनी स्वतःचे लिटररी वर्क्स बनवलेले आहेत. आणि 2000 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आणि 2000 वर्षानंतर कोणीतरी रेलेव्हंट असणं, जसं आता हिंदीतले खूप मोठे कवी आहेत नागार्जुन, तर त्यांनी कालिदासाच्या कामाचा अनुवाद केलाय हिंदीमध्ये. तर तिथून त्यांना जे काय आहे आज खूप मोठी पदवी दिली जाते नागार्जुनांना. आणि एवढं सगळं असतानाही कालिदास च्या कामामध्ये आपल्याला त्यांचा खूप विनम्रपणा दिसतो. त्यांनी कुठेही स्वतःचा उल्लेख केलेला नाहीये. स्वतःच जे काही गोष्टी होत्या, स्वतःच्या तारखा, स्वतःची प्रॉपर्टी जे काही आहे की लेखक ह्या गोष्टी टाकायचा प्रयत्न करतात. तर असं अजिबात आढळलेलं नाहीये. त्यामुळे आपण एवढे अनशुअर आहेत की नेमका काळ कुठला आणि त्यांचं जन्म ठिकाण कुठलं किंवा ते कुठे राहिले त्यांच्या आयुष्यामध्ये, तर ह्याचं कुठेही सापडत नाही. तर त्यांनी एवढे ग्रंथ किंवा काव्य लिहिले तर त्यात स्वतःबद्दल कुठेही गुणगान किंवा स्वतःचा काही उल्लेख नाही. आणि बऱ्याच संस्कृत कवींनी जे त्यांच्या आधी होते किंवा त्यांच्या नंतरही आले तर त्यांनी पण हीच गोष्ट अडॉप्ट केली त्यांच्याकडून. आणि 2000 वर्षांमध्ये एवढे हल्ले झाले, एवढे लोक येऊन गेले, संस्कृतांची देवाणघेवाण झाली असेल, एवढ्या गोष्टी झाल्यावर सुद्धा आज
त्यांच्या कामावर लोक रिसर्च करतायत आणि त्यांच्या कामाला टॉपमोस्ट मानलं जातं. आणि असं म्हणतात वेस्टचे लोक की भारताचा शेक्सपियर कालिदास आहे. पण हे उलट आहे की वेस्टचा कालिदास शेक्सपियर आहे मेन म्हणजे. असं नाहीये की, कारण की यांनी जेवढं कंटेंट लिहिलंय आणि ज्या प्रतिभेचा लिहिलाय त्याला कंपॅरिझनच नाहीये. आणि हेच आपण सुरुवातीच्या श्लोकामध्ये बघितलं की जेव्हा त्या काळी पण ते लोक जे होते ते जे काही कवींची गणना करत होते त्या काळच्या, तर त्यांना कोणीच त्यांच्या कंपॅरिझन मध्ये सापडलं नाही. तर हे काळाच्या सोबत समजा ऑब्सोलीट होत गेलं किंवा काय हे मला माहिती नाही, पण पण एवढं मात्र खरं की त्यांची आणि शेक्सपियरची कुठेही तुलना होऊ शकत नाही. महाकवी कालिदास खूप महान होते, अतिशय महान होते. आणि हे जे काही कंपॅरिझन जे काही लोक करतात तर त्यात मला तरी काही तथ्य वाटत नाही. आणि खगोलशास्त्र, कुटुंब कसं असावं, भक्ती कशी असावी, शृंगार रसाचं तर ऑब्व्हियसली खूप मोठं त्यांनी लिहिलेलं आहे. तर असं नाहीये की फक्त एकाच गोष्टीचं शृंगार रसाबद्दलच लिहिलंय आणि प्रेम आणि प्रणय आणि ह्याच गोष्टी लिहिल्या आहेत असं नाहीये. त्यांनी डिटेल जॉग्राफिकल उल्लेख केलेले आहेत. पूर्ण फ्लोरा अँड फॉना कसा आहे हा उल्लेख केलेला आहे. खगोलशास्त्राचा उल्लेख आहे. त्यांच्या कॅरेक्टर्स जे आहेत ते ऑलमोस्ट असं आहे की इनडिरेक्टली किंवा डिरेक्टली ते रिफ्लेक्ट करतात आपली संस्कृती, जे काही त्यांचे कॅरेक्टर्स आहेत. तर जी काही आपली संस्कृती आपण म्हणू रुजली गेली, जसं आपण रामायण महाभारताबद्दल उल्लेख करतो, तसंच ह्या महाकाव्यांचं पण खूप मोठं योगदान आहे. की वडील मुलीचं रिलेशन असेल कुठे, तर ते जे कॅरेक्टर्स आहेत शाकुंतल मधले, तर ते खूप रिफ्लेक्ट करतात आपली संस्कृती आणि भारताचं सगळं जे काही जसं काही परिस्थिती होती त्या काळची. आणि पुढची एक गोष्ट मला खूप सांगायला आवडेल की गुप्तकाळ हे सुवर्णयुग मानलं जातं. तर भारताच्या इतिहासामधील सुवर्णयुग मानलेलं जे आहे गुप्तकाळ, त्या काळाची बरेच उल्लेख आहेत आणि बऱ्याच फॉरेन लेखकांनी किंवा पर्यटकांनी त्याबद्दल लिहिलेलं आहे की त्या काळी ज्या लोकांनी, जसं एक चीनी प्रवासी होता फाहियान नावाचा, तर त्यांनी चंद्रगुप्त दुसरा याच्या काळाचं वर्णन केलेलं आहे त्याच्या लिखाणामध्ये. आणि त्यांनी सांगितलंय की शासन व्यवस्था या म्हणजे जी काही शासन आणि व्यवस्था होती ती एवढी काय म्हणतात निपुण होती, सगळ्या सगळ्या गोष्टी एवढ्या व्यवस्थित होत्या की कोणीही आपल्या व्यापारी असेल किंवा जे कोणी महत्वाचे लोक होते ते डोंगरदऱ्यात सुद्धा एकदम निर्भयतेने फिरू शकत होते त्या काळात. तर बाकीचे जे कोणते साम्राज्य होते किंवा जे कोणते हे होते डायनेस्टीज, त्यामध्ये असं नसायचं. व्यापाऱ्यांना स्पेशल त्यांना प्रोटेक्शन दिलं जायचं किंवा जे कोणी हिऱ्यांची जवाहरातांची व्यापार करतात त्यांना बरंच म्हणजे राजे त्यांच्यावर खर्च करायचे की व्यापार व्यवस्थित सुरळीतपणे चालला पाहिजे. पण गुप्त काळामध्ये असं नव्हतं. उज्जैनच्या बाजारपेठेचा असा एक उल्लेख आहे. तर तिकडे हिरे जवाहरातांची बाजारपेठ लागायची. जसं दुसऱ्या डायनेस्टीज मध्ये धान्याची लागायची, तसे रस्त्यावर हिरे जवाहरात विकले जायचे. तर एवढी सगळी सुखद परिस्थिती होती. आणि जे आहे की निकोब समाज व्यवस्था जे काही लिहिलं इथे, निपक्षपाती न्याय व्यवस्था व्यवस्थित होती, व्यापार होता, तत्वज्ञान होतं, अर्थव्यवस्था व्यवस्थित होती. तर हे जेवढे जे काही पैलू आहेत एका राज्याचे, ते
एकदम सुरळीत होते आणि त्यामुळे गुप्तकाळ एक कालिदास पैदा करू शकला. जर आज आपण बघू की आपल्या इथे जे काही साहित्याचा आपण म्हणू की मी अभाव नाही म्हणणार, पण त्याची जी प्रतिभा आहे ती जर आपण बघू तर ती डेव्हलप्ड ह्यासाठी नाहीये कारण की ह्या बाकीच्या गोष्टी पण त्यात खूप कॉन्ट्रीब्युट करतात. तर तो गुप्त काळ होता, त्यावेळेस एवढ्या सगळ्या गोष्टी इन प्लेस होत्या आणि त्यामुळे आपल्याला कालिदास भेटले. तर कलेचा जो पण म्हणता येईल की प्रोग्रेस आहे, डेव्हलपमेंट आहे कलेची, ती मुळात पूर्ण राज्य व्यवस्थेवर पण डिपेंड करते. राज्य व्यवस्थेचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्यामध्ये. तर जे काही कालिदासांनी केलंय ते कोणासोबतही कम्पेअर होऊ शकत नाही आणि संपूर्ण भारत हे एक करण्याचं काम कालिदासांच्या लिटररी वर्कनी केलेलं आहे असं मी सांगून प्रेझेंटेशन संपवतो. थँक्यू.